कालचं भाषण जसं आता आव्हाडाबद्दल म्हणाले, आक्रमक झालं की भाषण युट्यूबवरून काढून टाकलं जातं, तुमच्या बाबतीत हे झालं? आपण साधारणपणे पाहिलं असेल आपल्या देशामध्ये गेल्या 2-3 महिन्यात जे काही सरकारला अडचणीचं येते ते लगेच डिलीट केलं जातं. मग सोशल मीडियावरनं असेल, मीडियाला असेल, आणि मला तर सांगितलं जातं की काल जी थोडी बाचाबाची झाली आणि जे आम्ही प्रश्न विचारले आणि जे आम्ही सांगितलं की राम मंदिर लुटणारे आम्हाला काही बोलू शकत नाहीत, ते आत्ता मला सांगतायत की जी अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची त्याच्यातून काढलं गेलेलं आहे. असो, ते जरी काढलं असेल तरी मला वाटतं मुद्दा ज्यांच्यापर्यंत पोचायचा होता तो पोचलेला आहे. एकच असं वाटतं की भाजपनी राम मंदिरच या देशातून डिलीट करू नये, कारण तेच त्यांना अडचणीचं झालं. एवढंच मला वाटतं सांगणं गरजेचं आहे. काही कारण नाही, आम्ही विचारलं पण नाही, कारण हे आम्ही अपेक्षितच करतो. लोकशाही असती तर असं झालं नसतं. देशात हुकुमशाही लेबल लावण्याची हिंमत नाहीये, पण तशी चाललेली आहे. कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकाला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं, त्यानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला, आज कोर्टात हजर केलं जाते. कोर्ट सुद्धा म्हणते की प्रत्यक्षात हजर राहत परत कुठली सुनावणी होईल. मला वाटतं एक आपण पाहिलं असेल, ज्या रमेश म्हात्रेंनी महिला असो की पुरुष असो दोन्ही डॉक्टर्सवर आणि नर्सेसवर हात उचलला, अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ केली, तो ऑडिओ मला वाटतं काही सोशल मीडियावर आपण पाहिलं असेल, चॅनल्स दाखवू शकतच नाहीत, कारण त्यांना सगळं ते पूर्ण टिंबटिंबच करायला लागेल. पण हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथे व्हिजिट केली आणि व्हिजिट झाल्या जाब विचारल्यावर रमेश म्हात्रेंना अटक झाली. पण अटक झाल्यानंतर गृह खात्याने देखील त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कसं होऊ दिलं हे मला माहिती नाही. खरं तर नीट त्या लायकीपर्यंत आणून की आता सूज आलेली आहे, आता ऍडमिट करायची, एवढं सगळं केल्यानंतरच पोलिसांनी त्यांना ऍडमिट करायला पाहिजे होतं. पण ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन मारामारी करता, शिवीगाळ करता, ज्या डॉक्टरांवर तुम्ही हात उचलता, त्याच केसमधून तुम्ही पळवाट काढायला जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लपता, ही काय मर्दांगी आली तुमच्यामध्ये? आणि एवढंच जर असेल तर हात उचलायचाच नव्हता, जाऊन माफी मागायची होती. पण माझी अजूनही मागणी राहील, कारण मुख्यमंत्री महोदयांचे जे गृहमंत्री पण आहेत त्यांचे हात कोणी बांधलेत मला माहिती नाही, पण एका बाजूला आपण पाहिलं असेल जे गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता ते भाजपचे आहेत म्हणून अजून जेलमध्ये आहेत, आणि हे मिंदे गटातले आहेत म्हणून लगेच त्यांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे फडणवीस साहेब आहेत, त्यांचे हात कोणी बांधलेले आहेत हे जरा आपण त्यांना आज विचारलं पाहिजे पत्रकार परिषद जेव्हा ते शेवटाला घेतात तेव्हा. पण अजूनही माझी मागणी हीच राहील की रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद हे बाद केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. एक या बाजूला एक बाजूला आज अध्यक्ष असं करत नाही तर आम्ही करतो. बघा, कोणाही हात उचलल्यानंतर, खास करून सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलल्यानंतर 353 तर येतोच ना, नॉन बेलेबल होतं. मग तुम्ही आज काय ना सोडताय. दुसरी गोष्ट म्हणजे सगळं तर सीसीटीव्ही मध्ये काही जपतंय, तुम्ही पाहिलं असेल सीसीटीव्ही मध्ये सगळं काही दिसतंय. हात उचललाय, मारामारी केली, शिवीगाळ केली, सगळं काही ऑडिओ सकट जर त्या सीसीटीव्ही मध्ये असेल तर अजून काय पुरावे पाहिजेत? आणि तुम्ही का त्यांना गृह खातं म्हणून, मी पोलिसांना दोष देत नाही कारण पोलीस हे गृहमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात, पण त्यांना तुम्ही का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ दिलं आणि का बरोबर जी काही 3rd डिग्री द्यायची होती ती दिली नाहीये? तसं त्यांच्यावर कारवाई अजून झाली नाही, कारण हे तिकडचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांच्या जवळचे आहेत. आता जे मुख्यमंत्री बोलतात भाडेके वगैरे काय काय, ते मी बोलणार नाही, पण तसेच आहेत, समजून घ्या. मग ते बिल्डिंग क्षेत्रात का घुसलेत? करावं त्यांनी स्टार्टअप, करावं की असे शेती, लोढा काय, लोढा ऍग्रिकल्चर, लोढा स्टार्टअप, हे पण दिसेल आपल्याला. आम्ही याच्यावर विरोध केलेला आहे, आंदोलन होतात, आणि मी फक्त देशभरात नाही तर जगभरात सगळ्या फुटबॉलर्सना सांगत आहे की तुम्ही हे ग्राउंड वाचवायला पुढे आलं पाहिजे. जेव्हा मी आता तुम्ही पाहिलं असेल मुंबई फुटबॉलचा अध्यक्ष आहे, गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, जेव्हा आम्ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो, तिथे एक नॅचरल टर्फ फिफा लेवलचं आम्ही चांगलं फुटबॉलचं मैदान केलं होतं. तिथे आमचे 3rd डिव्हिजन, 2nd डिव्हिजन, 1st डिव्हिजन, एलिट आणि देशातले देखील खेळपट्टू तिथे येऊन फुटबॉल खेळत होते. 64 वर्षानंतर आपल्या शहरामध्ये इंटरनॅशनल मॅच झाली होती. ह्याचा उल्लेख इंडियन फुटबॉल टीमनी देखील अनेकदा केलेला आहे.
सेंट झेवियर्सचं आमचं मैदान आहे ते देखील आता बीएमसीकडे प्रलंबित आहे, ते आम्हाला हस्तांतर होणं गरजेचं आहे. तिथे देखील माझ्या कानावर आहे, तिथे स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत ढापायचा प्रयत्न करत आहेत कोळंबकर साहेब. आणि हे जे बँड्राचं फुटबॉल ग्राउंड आहे, नेव्हिल डिसूजा फुटबॉल ग्राउंड, नेव्हिल डिसूजा जे आम्ही नाव दिलेलं आहे, नेव्हिल डिसूजा हे किती मोठे खेळाडू जागतिक पातळीवर आपल्या देशातून होते हे तुम्ही पहिलं थोडं वाचन केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एकमेव हे मैदान उरलेलं आहे जे आर्टिफिशियल टर्फचं जिथे फुटबॉलपटू खेळत असतात. आपण आता फिफाचं हे वर्ल्ड कप सुरू तेव्हा विचार करतो अरे भारत कधी खेळणार. काही काही देश तर असे आहेत की बँड्रा मतदारसंघापेक्षा कमी लोकसंख्या असलेले देश तिथे खेळतात वर्ल्ड कप. पण आपल्याला कधी संधी मिळणार. आणि संधी ह्याचमुळे मिळत नाहीये कारण जे फुटबॉल ग्राउंड आहेत ते हे सरकार ढापायचा प्रयत्न करते. 1979 साली कधीतरी भाजपचं तिथे कन्व्हेन्शन झालं होतं आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांच्या मनात आलेलं आहे की हेच ग्राउंड घ्यायचं, कन्व्हेन्शन सेंटर बांधायचं. एक तर बाजूला लीलावती हॉस्पिटल आहे, गल्ली छोटी आहे, ट्रॅफिक वाढणार आहे. विंग्स म्हणून एक आहे त्याचा घोटाळा आहे, तो मी वेगळा काढणारच आहे कारण ते ग्राउंड देखील ढापलेलं आहे, एका संस्थेने ढापलेलं आहे, त्याच्यावर चार्ज लावला जातो जे फुकट असायला पाहिजे, मोफत असायला पाहिजे. पण हे सगळं झाल्यानंतर त्या ग्राउंडला जे कन्व्हेन्शन सेंटरला भाजपच्या नेत्याचं नाव द्यायचं. मुळात तरुण मुला-मुलींना, लहान मुला-मुलींना मुंबईत मोकळी मैदानं ठेवायचीच नाहीत, सगळं काही बिल्डरांच्या घशात घालायचं. असं इथून निघता आणि केंद्र सरकारकडे जाता आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलेलं आहे. मिसिंग लिंक नंतर समृद्धीवर आता बरेच खतरे आणून राहिले आहेत. त्यासोबतच अनेक प्राण्यांचा वापर होतो आहे, त्यामुळे ऍक्सिडेंटची शक्यता अधिक जास्त वाढली आहे. तुम्ही एक काम करा, ठाण्यामध्ये जो कोपरी पूल आहे 2 वर्षापूर्वी उद्घाटन झालं, तिथे किती खोल खड्डे झाले ते बघा. समृद्धी महामार्ग 50 फूट तरी मला सपाट आहे का सांगा जाऊन. तसंच मी मिसिंग लिंक बद्दल आम्ही सांगत होतो, माझ्यासोबत त्या दिवशी होते एक, ते गेले तिथे, त्यांना पण थोडा धक्का बसलेला की 50 फूट देखील सपाट नाहीये. मुख्य गोष्ट हीच आहे की जिथे जिथे भ्रष्टाचार झालेला आहे तिथे महाराष्ट्र म्हणून आम्ही प्रश्न विचारणार, महाराष्ट्रातली जनता प्रश्न विचारणार. हे जर मुख्यमंत्र्यांना झोंबत असेल तर कितीही झोंबलं तरी आम्ही थांबणार नाही. शेतकरी सरसकट कर्जमाफीची मुदतवाढ पुन्हा एकदा देण्यात आली आहे, त्यामुळे आश्वासन शेतकऱ्यांकडे होतं तर पुन्हा एकदा फेल ठरलंय. हे सरकार कोणाचंही नाहीये. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चालल्यात, शेतकऱ्यांचं तुम्ही हाल पहा आता काय. तरी देखील सरकार मजा मस्ती करते. भ्रष्टाचार पैसे आहेत, आमदार खासदार विकत घ्यायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाही. जे 6 खासदार आमचे विकत घेतले यांनी, हेच जे सगळे पैसे शेतकऱ्यांमध्ये वाटप केलं असता तर अनेकांची कर्ज सरसकट माफ झाली असती. विरोधी पक्षाची एवढी भीती आहे की एक दिवस पण यांना विरोधी पक्ष नेता कोणाला अपॉइंट करता येत नाही. एक बड़ी बात नहीं, बहुत छोटी बात है और एकनाथ शिंदे का बड़प्पन था, उन्होंने बुलाया अपने केबिन में. तो इस बात मैंने बैंक को देखा नहीं, लेकिन कल हमारे संजय राउत जी ने उनको जवाब दिया है. लेकिन सवाल ये है कि जिस तरह से उसने महाविकास आघाड़ी में देखा कि हम तो गए नहीं है तो हम क्यों जवाब दें. ते म्हणत होते की उद्धव ठाकरे जर अजित पवारांना भेटत असतील त्यावेळी म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पण भेटत होते. पण मुख्य गोष्ट ही आहे की फोडाफोडीचं राजकारण आज आपल्या राज्यामध्ये जर पाहिलं तर भ्रष्टनाथ मिंदे यांनी केलेलं आहे. आणि हे भ्रष्टनाथ मिंदेंचा हात समृद्धीमध्ये आहे, भ्रष्टनाथ मिंदेंचा हात मिसिंग लिंकमध्ये, भ्रष्टनाथ मिंदेंचा हात कोपरी पुलाच्या खड्ड्यांमध्ये, भ्रष्टनाथ मिंदेंचा हात ही जे झाडं पडतात त्यांच्यामध्ये. आणि हेच भ्रष्टनाथ मिंदे जेव्हा पाऊस पडत होता कोणी प्रश्न विचारू नये म्हणून सलाईन लावून बसले होते. खोटं नाटक होतं त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून ते लपत होते. जिस तरह से रमेश मात्रे ने दादागिरी की, दूसरा नजारा आज भाजपा के 5 साल का मिल रहा है बाहर से. बिल्कुल. तो आपको लगता है कि दादागिरी का दौर शुरू हो रहा है और अस्पताल में वही भर्ती हो रहे हैं जहाँ के डॉक्टर को उन्होंने दादागिरी का दौर यानी आपने देखा होगा एक सांसद बोलते हैं हम बम फेंकेंगे, वो भी पत्रकारों को धमकी देते हैं, कहते हैं कि आपको हम खाना देते हैं, जैसे कि कोई उपकार कर रहे. कोई एक्शन हुई. रमेश म्हात्रे सरकार ही उनका बचाव करी है. डॉक्टर्स पे हाथ उठाया, जिन डॉक्टर्स ने कोविड के समय पे खुद की जान की परवाह न करते हुए हम सभी की जान बचा रहे थे, उन्हीं पे आज उन्होंने हाथ उठाया. हॉस्पिटल में उनको छुपाया गया. वैसे ही महाड़ की आज जो घटना है, क्यों करे कोई काम. यही बात है कि ये दादागिरी क्या, ये चिंदी चोर है, सिर्फ आवाज करना जानते हैं बस. महाराष्ट्र के सीएम का जो शब्द था मराठी भाषांसंदर्भातला मुद्दा सभागृहात आज उपस्थित करण्यात आला. जवळपास 10 लाख मराठी भाषांसंदर्भात तपासणी करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर महसूल सुद्धा वसूल करण्यात आला असं उत्तरात सांगितलं. मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात.
मला वाटतं दोनच गोष्टी आहेत ना. मराठी पाट्यांचा विषय तर आम्ही सगळे लावून धरतच आहोत, पण आपण अध्यक्ष महोदयांचं मराठी ऐकलंच असेल. दीनदयाळ मंगेशकर आले होते त्याच्यात, आणि त्यानंतर देखील आपण काल मुख्यमंत्री बघत होते, त्यांना नवीन शौक आहे हिंदीमध्ये दमदाटी करायची. कदाचित ते आता केंद्र सरकारची जी जबाबदारी, आणि मी परत म्हणतोय की त्यांचं शेवटचं अधिवेशन मुख्यमंत्री म्हणून आहे, आता केंद्र सरकारची ती तयारी करायला लागलेत, म्हणून काल हिंदीत बोलत होते. आदित्य जी, यही सवाल है कि जिस तरह से कल उनकी भाषा थी सीएम की, इसके पहले देखने को नहीं मिली और दादागिरी के रूप में दिखाई दे रहे थे, और उससे जवाब मांग रहे हैं महाराष्ट्र के, उनका धमकी भरा संदेश. उनकी धमकी विपक्ष को नहीं थी, उनकी धमकी हर उस व्यक्ति से थी जो इस राज्य में हो या देश में हो, सवाल उठाने के, सवाल पूछने के, जो भ्रष्टाचार है उस पर सवाल पूछने की हिम्मत करती है, उनके खिलाफ वो धमकी थी. और वो वही कोशिश कर रहे हैं कि उनकी धमकियों के माध्यम से वो भाजपा के केंद्र सरकार को दिखाए कि वो कितने लायक है भाजपा के केंद्र सरकार के मंत्रिमंडल में बैठने की. एमआईएम का एक मामला है कि एमआईएम के जो पार्षद है बीएमसी के, उनका नगर सेवक पद रद्द कर दिया, इसमें 40 सीटें को एक समिति को पेश किया था. ये मामला किस तरीके से देखते हैं? ये सर्टिफिकेट देते कौन है, उनको क्यों नहीं आप अरेस्ट करते हो? दोनों चीज है ना. तो जो नकली सर्टिफिकेट लाता है उस पर भी कार्रवाई हो, जो नकली सर्टिफिकेट देता है उस पर भी कार्रवाई हो. पंकज प्रभात लोढ़ा जी इन्होंने कहा है भारत कृषि प्रधान देश नहीं है, तो वो सिर्फ स्टार्टअप्स के कारण ही भारत की अर्थव्यवस्था जो है वो आगे बढ़ रही है. बिल्कुल, और यही लोढ़ा साहब स्टार्टअप्स में जाए, बिल्डिंग का व्यवसाय छोड़ दे और स्टार्टअप्स में जाए. कृषि प्रधान देश या जो भी इतिहास के वो पन्ने पढ़ते आए अभी तक, मुझे लगता है कि लोढ़ा जी बात एक करते हैं और उनके जो परिवार में बिजनेस है वो दूसरी बात करते रहते हैं. जैसे उन्होंने नाम बदलने की कोशिश की एक हॉस्पिटल की, कहते हैं कि भारतीय नाम दिया जाए. तो फिर मैं यही कहना चाहता हूँ लोढ़ा साहब से कि जो वर्ली सीफेस पे उनकी जो बड़ी एक स्कीम आ रही है, जो खुद का बंगला है, वही प्रोजेक्ट को वो सूबेदार रामजी आम्बेडकर नगर ये नाम दे. मैं उनका स्वागत तो करूंगा, उनका सत्कार भी करूंगा. से ये बयान आ रहा है कि आपको लगता है ये कई सारे जो किसान हैं उनका अपमान हो सकता है? बिल्कुल, क्योंकि यही भाजपा है जो किसानों को अर्बन नक्सल कहती है, यही भाजपा है जो किसानों को माओवादी कहती है, यही भाजपा है जो विद्यार्थियों को दहशतवादी कहती है. तो भारत और भारतीय जनता पार्टी, इसमें बहुत बड़ा अंतर है, अभी हम जानने लगे हैं. चौहान जी कह रहे हैं कि केंद्र सरकार जो है एनसीपी शरद पवार पार्टी के कुछ सांसदों पर दबाव डाल रही है, ऑपरेशन तुतारी के तहत ये किया जा रहा है. नहीं, देखिए, ये ऑपरेशन टाइगर, ऑपरेशन तुतारी नहीं है. ये सारे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है, और डिलिमिटेशन करके उनको तो दो चीजें करनी है. यहाँ तो मुख्यमंत्री बदलने हैं, लेकिन डिलिमिटेशन करके वहाँ केंद्र सरकार में महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो हमें अधिकार दिए वो छीन दें आपसे. happening in Mumbai also right now, but there is an allegation that the Shiv Sena UPD was in power for 20 years and nothing was done. Who's raising this allegation? The general sentiment appears to be Not at all. Not at all. It is the BJP who makes false allegations, and the BJP was with us for 20 years out of those 25 years. For the last 12 years, the BJP has been in power. We have shown our work. Show me one city that the BJP has ruled in the last 12 years with its double-engine sarkar and the city has progressed. I can show you 50 cities that the BJP has taken behind. The other thing is, in the last 2 years, 21-22, we created a rainwater holding tank in Milan subway. Show me one work like that the BJP has done. We made a flood control tank in Hind Mata and Gandhi Market. Show me one thing like that the BJP has done. We started working on desalination so that we don't remain monsoon dependent. Show me one work like that the BJP has done apart from creating religious polarization. सर, यूसीसी को लेकर आपकी राय जाननी है, क्योंकि जिस तरीके की समिति गठित की उसमें एक भी माइनॉरिटी कम्युनिटी का सदस्य इसमें शामिल नहीं है. मेरी सिर्फ दो राय है यूसीसी पे. पहली राय यही है कि मुख्यमंत्री महोदय ने कहा है कि वही टेबल करेंगे नागपुर में. मैं सिर्फ इतना पूछना चाहता हूं कि क्या वो अश्योर्ड है कि वही टेबल करने वाले हैं कि कोई दूसरा आके टेबल करने वाला है. और दूसरी बात यह है जो मैंने कल कहा कि आपने देखा होगा राम मंदिर पे जो सवाल उठाए गए, राम मंदिर का जो भ्रष्टाचार है, राम मंदिर की दान पेटी से चोरी हुई है, उज्जैन की भूमि में चोरी हुई है, अभी बद्रीनाथ की दान पेटी से चोरी जो है वो भी आगे आ रही है. कल हमारे एक विधायक ने तुलजापुर मंदिर का विषय उठाया है. तो ये सारे इशू से डिस्ट्रैक्ट करने के लिए कोई दूसरा इशू ले रहे. महाविकास आघाड़ी आपको लगता है आता तेवढं मी आता महाविकास आघाड़ी इंटैक्ट आपको लगता है, क्योंकि जिस तरह से आपकी नाराजगी राष्ट्रवादी कांग्रेस की नाराजगी, क्योंकि जब शरद पवार साहब को जब देना था सांसदी, उस वक्त आपने भी आपकी पार्टी को आपने प्रोजेक्ट किया था कि आपकी जगह है. कोई नाराजगी नहीं है और उनके खिलाफ भी कोई नहीं है. बात यही है, संसद के टाइम यही था कि रोल कॉल में हमारा आंकड़ा पहला था, हमारा नंबर पहला था, इसलिए हम दावा कर रहे थे. पवार साहब सबसे सीनियर है, लेकिन कल जो घटना घटी है, राउत साहब ने भी बयान दिए हैं, जो उनको दुख हुआ है वो व्यक्त हुआ. और हम यही चाहते हैं कि कोई भी महाराष्ट्र से जो महाराष्ट्र लूट रहा है और जो राम मंदिर लूट रहा है उसके साथ ना बैठे. स्वतंत्र वीर